नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. दोन एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी करण्यास किती खर्च येतो आणि वेळ किती लागतो वाचा सविस्तर. शेतीत तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून ड्रोनद्वारे फवारणी ही आधुनिक शेतातील नवी क्रांती ठरत आहे. सोयाबीन नंतर बटाट्याची कमाल, 3 महिन्यानंतर 2 लाखांची कमाई वाचा सविस्तर. धारूर येथील तरुण शेतकऱ्याने सोयाबीन काढल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात बटाट्यापासून सुमारे 2 लाखाचे उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे. कमी कालावधीत नगदी पीक घेण्याचा हा यशस्वी प्रयोग ठरत आहे. फार्मर सक्सेस स्टोरी. उन्हाळ्यात शेततळे बांधून घ्या, पाण्याचा ताण मिटेल, 75% अनुदान मिळते अशी आहे संपूर्ण प्रक्रिया. शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक शेततळे आणि अस्तरीकरणासाठी अनुदान देणारी योजना आहे. पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा काय आहे इशारा वाचा सविस्तर. फेब्रुवारी महिन्यातच राज्यात उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. हवामानातील चढ उतारांदरम्यान आता पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार तापमानात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. परभणी येथे आज महानिर्यात कार्यशाळा. परभणी जिल्हा येथील उद्योजकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात वर्ग 2 जमिनींच्या 343 प्रकरणात छत्रभंग. पुणे जिल्ह्यातील देवस्थान, वतन, आदिवासी तसेच शासनाने कब्जे हक्काने किंवा भाडेतत्वाने दिलेल्या वर्ग 2 जमिनींच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. आज नाशिक सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याचा काय भाव मिळाला वाचा सविस्तर. बाजारभाव. आज 17 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये 1.5 लाख क्विंटल कांदा आवक झाली. नांदेडमध्ये प्रकल्पातील पाण्यात झपाट्याने घट. नांदेड जिल्ह्यामध्ये प्रकल्पातील पाण्यासाठी झपाट्याने घट होत आहे. मागील 7 दिवस तब्बल 30 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा कमी झाला आहे. प्रकल्पातून रब्बी पिकांच्या सिंचनासाठी पाणी पाळल्या सुरू आहेत. गुलाब शेतीतील राजा माणूस, तब्बल 50 वर्ष गुलाब शेतीतून 130 जातीचे संवर्धन. आजही 5 एकर गुलाबाची शेती. रोज फार्मिंग. वयाचे 75 ओलांडली असून 50 वर्ष गुलाब शेतीचा अनुभव असल्याने काही मिनिटात ते आजही कलम बांधतात. खडकाळ जमिनीत लाखोंचा नफा, राळा ठरतो शेतकऱ्यांचा स्मार्ट पर्याय. दुष्काळ, कमी पाणी आणि खडकाळ जमीन अशा कठीण परिस्थितीत राळा हे पीक दमदार उत्पादन देत आहे. कमी गुंतवणूक आणि खात्रीशीर बाजारपेठ यामुळे अनेक शेतकरी या भरड धान्याकडे वळताना दिसत आहेत.